नमस्कार मंडळी, मंथन सावंतांचं मंथन या यूट्यूब चॅनल तुम्ही स्वागत असा. तर माझगावातले गणपती शाळा त्यातलं भाग 2. तर ह्या व्हिडिओमध्ये आमचा माझगावचं नाव जगप्रसिद्ध केला ते विलास मांजरेकर यांच्याकडचे गणपती बघू भेटले. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि सध्या मातीकाम चालू आहे सगळीकडे. आणि दुसरी गणपती शाळा बघतो ती म्हणजे स्वरूप कासार. हे 2 गणपती शाळा तुमका आजच्या व्हिडिओत बघू भेटले. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, तर आम्ही आज दिलेलो असू कासारवाड्यात स्वरूप कासाराची गणपती चित्रशाळा असा. चला तर बघूया स्वरूपान गेलेले गणपती. जशी चतुर्थी जवळ येता तसतसं निसर्ग पण आपला रूप बदलता. अंगणात पसरलेली ही पारिजातकाची फुला मन प्रसन्न करून टाकतात. चला तर बघूया चित्रशाळेतले सुंदर असे गणेश मूर्ती. ही शिंपल्यातली बालमूर्ती 2.5 फुटाची असा. ही गणेश मूर्ती पूर्णपणे हाती केलेली असा. कोकणातल्या कलाकारांचो गणेश मूर्ती ह्यो एक जिव्हाळ्याचो विषय असा. ह्या गणेश चित्रशाळेत जास्तीत जास्त गणेश मूर्ती हे हाती केलेले असत. मूर्ती कसे वाटले ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. ह्या गणेश चित्रशाळेत एकूण 50 गणपती असत. ह्या चित्रशाळेत जास्तीत जास्त बालमूर्ती असत. गणेश मूर्तींच्या चांगल्या कामामुळे इकडे गणपतींची पण मागणी आता वाढत चाललेली असत. आता थोड्याच दिवसात गणपतींच्या रंगकामाक सुरुवात होतली असत. त्याचं पण मी व्हिडिओ बनवतलं असं. त्यामुळे ह्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ह्या गणपती चित्रशाळेचो मालक स्वरूप कासार तो ह्योच. ह्या चित्रशाळेत तेका घरच्यांचो खूप सपोर्ट असा. आई बाबा भाव तेका मदत करतात. सर्व तरी गणपती शाळा किती वर्ष आली? तर 10 वर्ष कंप्लीट झाले. 10वं वर्ष असा. 10 वर्ष असा आता. पहिली सुरुवाती 2 गणपती केलेलं आहे मी. आणि मग वाढतच गेले. आणि तू हाती करते ना आपले जसे सांगत तसे तुझ्या हाती हाती भेटतात गणपती करून. पण कसं आता नागपंचमीनंतर जरा काम वाढता, त्यामुळे आधी जरा दिवस. हो बाकी तुझ्याकडे जास्त हाती मूर्ती दिसतो मला. हो, हाती मूर्ती जरा मजा येतात काम करू. वेळ लागतं आणि आपली कला वेळ दाखवू भेटली. हो. तुमच्या घरात ना कोण पहिले करी ना तू डायरेक्ट पहिलं ना आमच्या घरात कोण पहिली करीत नव्हतं. पण सांगूची जर्नी म्हणजे आमच्या जुन्या घरात 60-65 वर्षापूर्वी चरड्याचे मेस्त्री ते आमच्या घरात इकडे गणपती करतात. ते करीत त्यांच्यानंतर गणपती शाळा बंद पडली. त्याच्यानंतर या 65 वर्षानंतर ही गणपती शाळा पुन्हा सुरू झाली. सांगूचा थोडक्यात एवढाच की गणपती शाळा कधी बंद पडणार नाही, की पुन्हा चालू होता. देव कार्य होता, गणपतीचं कार्य होता, तेव्हा गणपती पुन्हा करून घेता आपला व्हायचं असं एक स्पष्ट एक. तुमका जर गणेश मूर्ती आवडली असती तर नक्की पुढच्या वर्षी ह्या गणपती शाळेत भेट द्या आणि तुमची मूर्ती बुक करा. मूर्तिकारांमध्ये सर्वात जास्त गाजलेला नाव म्हणजे विलास मांजरेकर. तर त्यांच्याकडे आज आपण लिहिलो असू. तिकडचे गणपती अजून थोडे रंगवलेले असतात, पण मातीकाम तुम्ही बघू शकतात. आपण नंतर रंगवलेले गणपती बघूया, पण आता आपण बघूया त्यांचं मातीकाम एकदम चांगला आणि उत्कृष्ट दर्जाचा असता. या सगळ्यांकाच माहीत असा, ते जगप्रसिद्ध असतच. तर बघूया त्यांच्याकडचे गणपती. आपल्या कोकणचा तसाच सिंधुदुर्गाचा नाव मोठा करणारे मूर्तिकार म्हणजेच विलास मांजरेकर. त्यांचीच ही गणपती चित्रशाळा. ह्या वयात पण ते स्वतः हाती गणपती मूर्ती घडवतात. ही गणेश चित्रशाळा सगळ्यांकाच माहीत असतली. आता ह्या चित्रशाळेत गणपतीच्या रंगकामाक सुरुवात झालेली असा. मातीच्या मूर्तीत सर्वात महत्त्वाचं काम असतं ता म्हणजे फिनिशिंग. एवढा क्लीन फिनिशिंग ह्या मूर्तीशाळेत तुमका बघूक भेटतला. मूर्ती एकदम सुंदरच दिसता. ह्या मूर्तीशाळेत तुमका एकापेक्षा एक सुंदर मूर्ती बघूक भेटतले. ह्या मूर्तीशाळेत बऱ्याचशा गणपतींची मागणी असता, त्यामुळे अजून पण मातीच्या मूर्तींचं काम चालू असा. कोकणातलो कलाकार ह्यो मूर्ती घडवण्याचं काम एकदम आवडीन करत असता. अशा चांगल्या कलाकारांमुळेच आपणाक एक चांगली गणेश मूर्ती मिळत असता. मोरावर बसलेली ही बालमूर्ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. कामाधंद्यातनं वेळ काढून नक्कीच ह्या गणपती चित्रशाळेक भेट द्या. माझगावात उद्यमनगरात ही गणेश चित्रशाळा असा. आमच्या माझगावात सर्वात जास्त गणेश मूर्ती ह्या चित्रशाळेत तयार केले जातात. ह्या चित्रशाळेनंच बरेचशा मूर्तिकारांका तयार केलेले असत. आता थोड्या दिवसात ह्या मूर्तींका रंग देऊचं काम सुरू होताला.
तेव्हा आपण नक्की ह्या गणपती चित्रशाळेत पुन्हा एकदा भेट देऊया. रंगकामाक थोडी थोडी सुरुवात झालेली असा. मूर्ती बघितल्या बघितल्या कळता की ही मूर्ती विलास मांजरेकर यांच्या गणपती चित्रशाळेतलीच असा. ही त्यांचीच गणपतीची दुसरी चित्रशाळा असा. ह्या चित्रशाळेत गणपतींच्या रंगकामाक सुरुवात झालेली असा. ह्या गणेश मूर्तीक पिवळा पितांबर नेसवल्यामुळे मूर्ती एकदम उठान दिसता. बरेच लोक आता आपापल्या गणेश मूर्तींका धोतरे नेसवतातच. मूर्तीक सोना घातला की मूर्ती ही पूर्णपणे तयार झालेली असतली. आपली कला जोपासून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारो ह्यो मूर्तिकार ओमकार मांजरेकर. ओमकार मांजरेकर वडिलांसोबत ही मूर्तिशाळा चालवता. कोकणातलो प्रत्येक मूर्तिकार ह्यो आपली कला जगासमोर आणत असता. त्यामुळे सगळ्या कलाकारांका आणि मूर्तिकारांका माझो धन्यवाद. कारण तुमच्या प्रेमामुळे आणि या चांगल्या कलाकृतींमुळे आमका असे चांगले गणेश मूर्ती करून भेटतात. ह्याच यूट्यूब चॅनलवर तुमका गणेश मूर्तीची नजर कशी उघडली जाता ही बघूक मिळतली. त्यामुळे तुम्ही नक्की हे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.